मोरे किचन. सो आपण आता बघणार आहोत मोरे किचन मध्ये आज काय काय रेसिपी बनणार आहे. सो आज आहे नागपंचमी. सो आज आम्ही काहीतरी गोड पण बनवणार आहे, पण गोड सोबत आम्ही काहीतरी कडू पण बनवतोय, म्हणजे आमच्याकडे कडू भाजी बनते. सो आज आम्ही गोड असा प्रकार बनवणार आहोत, उकडीचे मोदक. तर चला आपण बघूया उकडीचे मोदक कसे बनवायचे. आणि उकडीच्या मोदकासोबत आम्ही बनवणार आहे हळदीच्या पानातले तांदळाचे हुंडे. सो तुम्ही बघू शकता आम्ही काय काय आणि कशा प्रकारे बनवत आहोत. आणि ऍक्च्युअली आमच्या मम्मीने गावावरून हळद मागवली होती, त्याचं झाड आम्ही घरी लावलं आहे, तर त्याचीच पानं आम्हाला भेटलेली आहेत, त्यामुळे घराची पानं तीच आम्ही घेतोय हळदीच्या पानासोबत ते बनवायला. तर तुम्ही आता बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटते. हे गोड झाल्यावर आम्ही मला दाखवू की कडू पण आम्ही काय बनवतोय. स्टे ट्यून. सो मी एक आता इथे नारळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर उकडीच्या मोदकासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते मी इथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर एका टोपामध्ये पाणी घेऊन थोडं मीठ टाकून त्याला उकळी आणणार आहे. तसंच दुसऱ्या शेगडीवरती कढई ठेवणार आहे. त्या कढईमध्ये तूप टाकणार आहे. तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेला खोबरा ॲड करणार आहे. त्यानंतर तसंच गूळ टाकणार आहे, थोडी वेलची टाकणार आहे. त्यानंतर ते एकजीव करून मिश्रण एकत्र हलवून तुम्ही बघू शकतात ते मिश्रण किती छान प्रकारे सुंदर असं रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आपण ज्या पाण्याला उकळी आणणार होतो, तर त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. तर जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात तांदळाचं पीठही घेतलं आहे. त्यानंतर ते मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स केल्यानंतर चांगली उकळी काढल्यानंतर मऊ लुसलुशीत असं पीठ आपलं रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ आणि मोदकाचं सारण किती छान प्रकारे रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत एक चाळणी घेणार आहोत. त्या चाळणीमध्ये केळीचं पान ठेवणार आहोत. केळीचं पान ह्याच्यासाठी जेणेकरून आपले मोदक खालती चाळणीला चिटकू नयेत आणि त्याचा वासही खूप सुंदर येतो. सो आपण केळीची पानं ठेवणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मोदक वळत आहे. पीठ मऊ लुसलुशीत झाल्यामुळे आपले मोदकही सुंदर छान प्रकारे बनत आहेत. तुम्ही बघू शकता मी एक गोळा घेतलेला आहे. गोळा घेऊन त्याला वाटी करत आहे त्या गोळ्याची. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण सारण टाकणार आहोत. सारण टाकून झाल्यानंतर आपण त्याला कळ्या पाडणार आहोत. तुम्ही बघा किती छान प्रकारे त्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. मऊ लुसलुशीत पिठाच्या कळ्या खूप छान प्रकारे येतात. त्याच्यानंतर आपण तो मोदक ज्या चाळणीमध्ये आपण केळीचं पान ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक एक करून ते मोदक लावणार आहोत. त्यानंतर एका साईडला टोप ठेवून त्या टोपामध्ये पाणी टाकणार आहोत आणि त्याला उकळी आणणार आहोत. जेणेकरून ती चाळणी जी आहे मोदकाची ती आपण त्या उकळलेल्या टोपावर ठेवणार आहोत. नंतर त्याच्यावर झाकण ठेवून मोदक आपण उकळून घेणार आहोत. उकळलेले मोदक तुम्ही पाहू शकता सुंदर सुरेख असे बनलेले आहेत. त्यावर आपण केशरही लावलं आहोत. ते तुम्ही लावूही शकता, नाही लावले तरी चालेल. खूप सुंदर असे मोदक बनतात. बघू शकतात किती सुंदर असे मोदक रेडी झालेले आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा